और हाँ, मुझे याद किया करो ना, क्यों बताती हूँ। पहिले स्टफिंग की तयारी करेंगे। वाटाणे हरभरे रात्री फुगून घेतले, 3-4 सिट्या लावून शिजून घेतलेले। फोडणीसाठी जिरा, हिंग, छोटासा आला किसून घेतलेला, मिरची 2 चॉप करून, 1 कांदा बारीक चॉप करून, हळद, धना पावडर, आमचूर पावडर, तिखट मसाला, गरम मसाला, बॉईल केलेले हरभरे वाटाणे मिक्स करून गरम असतानाच मॅश करून घ्यायचे आहेत। भाजी फोडणीला लावताना मी मीठ टाकलेलं नाहीये, मी वाटाणे हरभरे उकडताना मीठ टाकलेला होता। मी फ्रँकी मसाला वापरते, तुम्ही चाट मसालाही वापरू शकता। आमचूर पावडर, कस्तुरी मेथी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं सर्व मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून दाणे दाणे नाही राहायला पाहिजे। पीठ मी पहिलाच मळून घेतलेलं आहे। बासमतीची पानं आणि पाणी मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेतली। चोथा साईडला काढून पाणी मिक्स करून डो मळून घेतला। मी मैदा घेतलाय, तुम्ही गव्हाचा पीठही घेऊ शकता। पोळ्या लाटून घ्यायचे आहेत। लाटताना कडा लाटून घ्यायचे आहेत। स्टफिंग भरून पूर्ण पॅक करून, स्टफिंग बाहेर न येता सर्व पॅक करून घ्यायचं आहे। लाटणी कडाकडानीच फिरवायची आहे। याप्रमाणे सर्व स्टफिंग कुलचे तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही तेलामध्ये फ्राई करू शकता, नाही तर शालो फ्राई करू शकता। मैं शालो फ्राई करून घेणार आहे। आप मुझे याद किया करो, क्योंकि आप मेरे पार्सल में जो भी कुछ पढ़ते हो उसका कमेंट्स तो किया करो। और हाँ, स्टफिंग कुलचा बनवायला आणि खायला विसरू नका।